श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपण स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करतो, परंतु आपल्या मनात असे सारखे येते की आपण स्वामीचरित्राचे वाचन करत असताना आपल्याकडून काही चूक तर होत नाही ना. आपण कशा पद्धतीने वाचतो आहे आणि आपण जे वाचतो ते खरंच योग्य वाचतो आहे का, असे आपल्या मनात अनेक विचार येतात. त्याचबरोबर आपण जे वाचत आहे सारामृत, त्याचे नियम तर चुकत नाही ना आणि खरंच आपल्या इच्छा पूर्ण होतात ना. जर असा प्रश्न आपल्या मनात उद्भवला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण आज तुम्हाला अगदी साध्या शब्दात, सोप्या शब्दात तुम्हाला मी सांगणार आहे की स्वामीचरित्र सारामृत वाचताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे आणि कोणते नियम पाळले पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाचं, वाचनातून मनातील इच्छा पूर्ण होण्याचे रहस्य नेमकं काय आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. स्वामीचरित्र सारामृत वाचताना या गोष्टी जर लक्षात ठेवून वाचल्या तर आपल्या इच्छा नक्की पूर्ण होतात. भक्तांना आपण खूप वेळा बघतो की काही लोक नित्यपाठ करतात, काही लोक पारायण करतात, काही लोक स्वामींचा जप करतात, पण तरीसुद्धा ते म्हणतात की मी इतकं वाचते पण मनासारखं काही होत नाही. आणि काही लोक अगदी साधं वाचन करतात पण त्यांचं आयुष्य बदलतं आणि स्वामींचा त्यांना आशीर्वाद लागतो. भक्तांनो, फरक नेमका कुठे आहे तर नियमामध्ये नाही तर भावनेमध्ये आहे, निष्ठेमध्ये आहे. आपण जर भावनापूर्ण स्वामींना शरण जाऊन स्वामीचरित्र सारामृत हे वाचायचं आहे. श्री स्वामीचरित्र सारामृत हा स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र सांगणारा एक दिव्य असा ग्रंथ आहे. केवळ ती कथा नाही, हा ग्रंथ म्हणजेच स्वामींच्या कृपेचे जिवंत रूप आहे. अनेक भक्त मानतात आणि सेवा मार्गातही हेच सांगितले जाते की या ग्रंथाच्या नित्य वाचनाने आयुष्य, आरोग्य, संतती, संपत्ती आणि संकटातून सुटका मिळते. म्हणूनच आपण स्वामीचरित्र सारामृताची सेवा करत असतो. सारामृत हे नित्य वाचन केलं जातं, कारण स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत तर ते आपले आईवडील आहेत, आपले गुरु आहेत आणि तेच आपले रक्षक आहेत. आपण जेव्हा संकटात असतो तेव्हा ते आपल्याला धावून येतात, आपले संकट दूर करतात. तर ज्यावेळेस आपण सारामृत वाचतो त्यावेळेस आपला जीवनातील जो काही अंधार आहे तो हळूहळू कमी व्हावा लागतो आणि प्रकाश येऊ लागतो. तर स्वामीचरित्र सारामृत वाचताना कोणते नियम पाळायला पाहिजेलात आणि सोप्या भाषेत कसे मी सांगते की तुम्हाला की कोणते नियम आपल्याला पाळायला पाहिजे. नियम हे ते 3 अध्याय हे भक्तांना सेवा मार्गात सांगितले जाते. रोज क्रमशः 3 अध्याय वाचायचे, म्हणजेच ते अध्याय वाचायचे. त्यानंतरचा असा क्रम ठेवायचा आणि विशेषतः की हे वाचन गुरुवारपासून सुरू करावे, कारण गुरुवार हा दिवस गुरुचा, स्वामी समर्थांचा दिवस आहे. त्यामुळे गुरुवारपासून स्वामीचरित्र सारामृत वाचावे. आता सारामृत वाचताना छोटासा संकल्प करायचा. संकल्प खूप मोठा नसावा, असं काही नाही, फक्त मनातल्या मनात आपण स्वामी हे वाचन श्रद्धेने करून घ्या आणि माझ्यावर कृपा करा, माझं मन शुद्ध करा, मला योग्य मार्ग दाखवा, एवढा संकल्प आपल्याला करावयाचा आहे. दुसरा नियम काय आहे की 11 माळे जप वाचनापूर्वी किंवा वाचनानंतर श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळे जप आपल्याला करावयाचा आहे. काही लोक म्हणतात की 11 माळ म्हणजे खूप वेळ लागेल, पण हे लक्षात ठेवा, आपण रोज मोबाईलवर किती वेळ घालवतो, इकडे तिकडे बोलण्यात अनावश्यक वेळ घालवतो. परंतु आपण जर स्वामींसाठी थोडा वेळ दिला तर स्वामी देखील आपल्याकडे वेळ देतात आणि आपल्या ज्या काही संकट असतात त्या संकटामध्ये स्वामी उभा राहतात. आणि हा मंत्र खूप शक्तिशाली आहे, त्यामुळं या मंत्रच्या तुम्हाला 11 माळी ह्या करावयाच्या आहे. त्यामुळे सकारात्मकता वाढते, तसेच अहंकार हा आपल्या मनातला दूर होतो. आणि आपण ज्यावेळेस वाचन करत असतो त्यावेळेस एकच भाव मनात ठेवायचा असतो की आपण स्वामींची सेवा करत आहे.
जप करत आहे आणि आपण चांगले भक्त आहोत स्वामींचे. स्वामींना अहंकार अजिबात आवडत नाही. त्यामुळे स्वामींना हवी असते ती नम्रता, पूर्ण समर्पण. म्हणून वाचताना मनात हे ठेवा की स्वामी मी काहीच नाही, तुम्ही सर्व काही आहात. माझे आयुष्य तुमच्या चरणी आहे. जेव्हा हा भाव आपल्या मनात येईल तेव्हा भक्तांचे संकट स्वतःहून कमी व्हायला लागतात. आता स्वामींची फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याच्यासमोर आपल्याला बसायचं आहे. काही लोक म्हणतात की आमच्याकडे वेळ नाही, परंतु वेळ आपल्याला काढावयाचा आहे आणि स्वामींची फोटो किंवा मूर्ती असेल तर त्या ठिकाणी बसायचं आहे, शांत बसायचं आहे आणि त्या जे काही आपण सारामृत वाचत आहे त्या शब्दांचा परिणाम आपल्या मनावर होतो आहे. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी जर आपण वाचन केलं तर मन शांत होतो, झोप चांगली लागते आणि घरात कलह कमी होतो. भक्तांनो, आता आपण समजून घेऊया इच्छा पूर्ण होण्याचे रहस्य काय आहे. शीर्षकात आपण बोलतोय की मनातील इच्छा पूर्ण होतील आणि इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे की मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणे आणि योग्य इच्छा म्हणजेच जे तुमच्या भल्यासाठी आहे, जे तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणार आहेत ते स्वामी नक्कीच पूर्ण करतात आहे. काही वेळा आपण हट्ट करतो की स्वामी आपल्याला ते देत नाहीत, कारण स्वामी आपल्यासाठी दुखावण्यासाठी नाही तर वाचवण्यासाठी थांबवतात. आणि म्हणूनच भक्तांनो, वाचन करताना तुमची इच्छा स्वामींना अगदी आपण आईला जशी इच्छा सांगतो तशा पद्धतीने सांगा. लोक म्हणतात की स्वामी मला हे हवं आहे, आतून त्यांचा विश्वासच असतो. आता काही लोकांना त्याप्रमाणे त्यांच्या इच्छा देखील पूर्ण होतात. स्वामींना ते अक्षरशः कळवळून त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सांगतात आणि स्वामींशी ते आपल्या आईला आपण जसं बोलतो त्या पद्धतीनेच बोलतात. तर ह्या सर्व ज्या काही आपल्या मनातील इच्छा आहेत ते स्वामी चरणाशी ठेवायच्या आहे आणि तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं माझी इच्छा पूर्ण करा असं स्वामींना सांगायचं आहे. संकल्पयुक्त पारायण म्हणजे काय? वाचन केवळ सवयीने नको, तर वाचन हे संकल्पाने करा. संकल्प म्हणजेच काय? तर मन एकाग्र करून ठरवणे. उदाहरणार्थ, स्वामी माझ्या घरात सतत त्रास आहे, मी हे वाचन 11 दिवस नित्य करीन. किंवा स्वामी माझ्या मुलाचा शिक्षण हे अडकलं आहे, किंवा मी हे वाचन 21 दिवस श्रद्धेने करेल. असा संकल्प आपल्याला करावयाचा आणि तो संकल्प म्हणजे ते वाचन पूर्ण 21 दिवस पूर्ण करून घ्या असे स्वामींना संकल्प करायचा आहे. स्वामी हे भक्तांची परीक्षा घेतात. जे फक्त स्वामींजवळ टिकतात त्यांना स्वामी भरभरून देतात. भक्तांचे अनुभव आपण ऐकतच असतो की कितीतरी भक्तांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. घरातील भांडणं कमी झालेली आहेत, किती लोकांना नोकऱ्या लागलेल्या आहेत, किती मुलांचे प्रश्न सुटलेले आहेत, तसेच काही लग्नाचे प्रश्न सुटलेले आहेत. म्हणजे आपल्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत त्या आपण स्वामींच्या चरणी अर्पण करायचं आहे. आणि स्वामी चरित्र सारामृत हे संकल्पयुक्त जर तुम्ही केलं तर आपल्या घरातील दरिद्राचा जो काळ असतो तो निघून जातो. कर्ज वाढलं असेल तर ते हळूहळू कमी होऊ लागतं. भक्तांना मार्ग मिळत जातो आणि स्वामींची कृपा ही आपल्यावर सदैव राहते. त्यामुळे नित्य आणि निष्ठा जर ठेवली तर भक्तांनो, आपण स्वामींची मनोभावाने जर पूजा केली तर नक्कीच आपल्याला स्वामी मार्ग दाखवतात. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्यामुळे इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी चरित्र सारामृत हे तुम्ही नक्की याचं वाचन करा, याचे पाठ करा. 7 दिवसाचं करू शकता तुम्ही, 11 दिवसाचं करू शकता, 21 दिवसाचं करू शकता, तुम्हाला जसं जमेल तसं. आणि जीवनाचं सोनं करून घ्या. नित्यसेवा केली, रोज 11 माळी जप आणि 3 अध्याय वाचले तर हे सुद्धा खूप छान आहे. त्यामुळे आपले रोजचे प्रश्न सुटतात आणि आपल्या मार्गात काहीही अडचण येत नाही. आपल्या मनात जे काही प्रश्न असतील, जे काही संकट असेल ते स्वामींचरणावर टाकून निर्धिस्त बिनधास्त राहा. स्वामी बघून घेतील, मला काय माहीत नाही, स्वामी यातून नक्कीच मार्ग काढतील हा विश्वास स्वामींच्या चरणावर दृढ ठेवा. त्यामुळे
स्वामी नक्कीच आपलं काम करणार आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचं ब्रीदवाक्य आहे आणि त्यामुळे इच्छा पूर्ण होण्यासाठी नक्कीच स्वामी चरित्र सारामृत वाचा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.